नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या दिशेने नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हाती घेतलेल्या मोहिमेला आता गती मिळाली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीत गस्त आणि गुन्हे नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे। त्याच अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली रात्रीच्या वेळी मोठी गस्त मोहीम राबवण्यात आली। सपकाळे यांनी स्वतः अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासह नाशिक रोड स्टेशन परिसरात गस्त घालत शिस्तीचा बडगा उगारला। गस्तीदरम्यान स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षा चालक, प्रवाशांना त्रास देणारे हातगाडीवाले व रस्त्यावर विनाकारण गर्दी करणारे टवाळखोर यांच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले। या कारवाईनंतर परिसरातील अशा ढवळखोरांची अक्षरशः धावपळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की नाशिक रोड परिसरात शिस्त राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण नेण्यासाठी ही मोहीम केवळ आजपुरती नसून कायमस्वरूपी सुरू राहील। स्टेशन परिसर, बाजारपेठ, हॉटेल परिसर आणि रिक्षा स्टँड या ठिकाणी दररोज गस्त ठेवण्यात येईल। नाशिक रोड स्टेशन हा नाशिक शहरातील एक महत्त्वाचा आणि संवेदनशील भाग असल्याने पोलिसांकडून तिथे कायम लक्ष ठेवण्यात जाणार आहे। गुन्हेगारी रोखणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सोडवणे आणि रात्र होणाऱ्या असामाजिक हालचालींना आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारी मुक्त नाशिक हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाशिक रोड पोलिसांची ही धडाकेबाज गस्त ठरणार आहे।